या ठिकाणी महायुतीच्या वतीने पाथरी तालुका यांच्या वतीने माननीय आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर व माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांचा महायुतीच्या वतीने या ठिकाणी विजयाबद्दल सत्कार सोहळा ठेवलेला आयोजन केलेला आहे। त्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की माननीय आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांना जवळपास या परभणी जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास परभणी जिल्ह्याला 14 ते 15 वर्षानंतर मंत्रिपद मिळालेले। तसेच या पाथरी मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे काही आमदार प्रस्थापित आमदार झाले त्यांनी या ठिकाणी सहकार क्षेत्र असेल, कारखाने असेल किंवा उद्योगधंदे असतील हे सर्व पुणे संपून टाकलेलं आहे। पण माननीय आमदार एक विकास रत्न म्हणण्यापेक्षा एक परिस ज्या परिसरामध्ये लोखंडाला सुद्धा सोनं करण्याची ताकद असते असे माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हातून या ठिकाणी या मतदारसंघाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी सांगू इच्छितो। तसं दादांनी काही सांगितलेलं नाहीये, पण निश्चितच एक आमदार म्हणून या ठिकाणी सर्व या शहरातील नागरिकांची अशी इच्छा आहे की त्यांनी दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिका निवडणूक लढवावी आणि निश्चितच या ठिकाणची जनता त्यांना या ठिकाणी निवडून देईल व दादाच्या हाताने या नगरपालिकेचा या शहराचा संपूर्ण विकास होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो। तिकडे या ठिकाणी आम्ही पाथरी तालुक्याच्या वतीने एकच साकडं घालणार आहे की या ठिकाणचा जो पाथरी कारखाना आहे, गोदावरी दुग्ध सहकारी कारखाना हा विक्री झालेला आहे, पण परंतु त्याची कॅपॅसिटी न वाढल्यामुळे या तालुक्याचा या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विकास खुंटलेला आहे। आणि आताच आपण काही वर्षापूर्वी ताईंना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जो कारखाना उभा केलेला आहे त्याचा फायदा त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला होतोय, पण परंतु या पाथरीच्या शहरासाठी आमची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे ताईला की याची कॅपॅसिटी आपण वाढवून द्यावी, कारण केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि जे खातं आहे ते कारखान्याचं ते भाजप म्हणजे अमित शहा यांच्याकडे आहे, त्यामुळं हा प्रश्न तात्काळ त्यांच्या माध्यमातून मार्गी लागेल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। पण जर पाहितलं तर या मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये इतकी बेरोजगारी आहे की आज जर तरुण आपण जर पाहितलं तर प्रत्येक गावातलं 200-300 तरुण हा पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी गेलेला आहे। जर या ठिकाणची ही जी कारखानदारी जर चालू केली यानंतर या जिल्ह्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल या ठिकाणी जवळपास बरंच या ठिकाणी उत्पन्न होते। याच्यावर जर प्रक्रिया करणारे उद्योग जर या ठिकाणी आले तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल। आणि आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं की या ठिकाणी मॉसिकॉल नावाचा आपला सोयाबीनवर बीज प्रक्रिया करण्यासाठी किंवा तेल प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे, हा जवळपास 5-6 वर्षापासून धूळखात पडलेला आहे। तर मला या आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिदीला एक नम्र